दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. जिल्हाधिकारी जागे व्हा. नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत नोंद असलेल्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी प्रमुख मागणी करीत अत्याचार विरोधी कृती समिती नाशिक यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर समितीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध मागण्यांचं लेखी निवेदन सादर केलंय. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये आरोपींना तत्काळ अटक करणं बंधनकारक असताना अद्याप कारवाई झालेली नाही. संबंधित आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसंच निलंबन अथवा बडतर्फीची कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या प्रकरणी वेळोवेळी निवेदने व स्मरणपत्रे देऊनही ठोस कारवाई नाही. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 18/11/2025 रोजी गुन्हा दाखल आहेत आणि सदर गुन्ह्यामधील जे काही आरोपी आहेत त्यांना अद्याप तो अटक घेतली नाही. म्हणजे जवळजवळ तब्बल 3 महिने झालेले आहेत. 3 महिन्यानंतर जर ॲट्रॉसिटी कायद्यासारख्या गुन्ह्यामध्ये अटक होत नसेल तर मग इथलं पोलीस प्रशासन नक्की करतं काय? सामान्य माणसानं कुठलाही गुन्हा केला तर त्याच्यावरती तो अदखलपात्र जरी असेल तरी त्याच्यावरती कारवाई होते, परंतु इथं स्पेशल ॲक्टमध्ये गुन्हा झालेला असेल सुद्धा आरोपींना अटक नाही. मग याचा अर्थ इथली पोलीस यंत्रणा फक्त गरीब लोकांनी जर गुन्हा केला तर तो अदखलपात्र जरी असला तर त्याच्यावर कारवाई करायची, आणि श्रीमंत लोकांनी किंवा मोठ्या किंवा ठराविक लोकांनी जर गुन्हा केला तो दखलपात्र जरी असला, तो स्पेशल ॲक्टमधला असला तरी कारवाई करायची नाही. असं कदाचित पोलिसांनी एक SOP ठरवून घेतलेलं आहे. तर आमची ह्या प्रशासनाला विनंती आहे का भेदभाव करू नका. कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्यासमोर सगळे समान आहे. भारतीय संविधान सांगतं का इक्वेलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्याने जर गुन्हा दाखल झाला आहे तर सगळ्यांना प्रोसेस सारखीच वापरली पाहिजे. प्रत्येकाला जर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे तर त्या आरोपींना तातडीने अटक केली पाहिजे. सदर आरोपींनी अद्यापावित पोलीस यंत्रणेला सुद्धा जुमानलं नाही आणि त्यांनी कुठलीही पुढची प्रक्रिया सुद्धा केलेली नाही. म्हणजे याचा अर्थ संगनमत करून सगळं होताना दिसत आहे. अशाच प्रकारे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आदिवासी लोकांचे सुद्धा प्रश्न आहेत. आदिवासी लोकांच्या जमिनी हडपल्या जात आहेत, परंतु पोलीस यंत्रणा त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा काही एक कारवाई करत नाही. मोठ्या लोकांना पाठीशी घालायचं काम चाललेलं आहे. म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्याची धडधडीत पायमल्ली करण्याचं काम ही पोलीस यंत्रणा करताना दिसतंय. ॲट्रॉसिटी दाखल असलेल्यांना अटक करण्याची मागणी न झाल्यानं प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीनं दिलाय. निदर्शनावेळी ॲडव्होकेट राहुल तुपलोंडे, ॲडव्होकेट NP सोनवणे, कॉम्रेड मनोहर पगारे, ॲडव्होकेट अमोल वानखेडे, रोहिणी जाधव, नीता पवार, अरुण शेजवळ, ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे, ॲडव्होकेट अनिता जगताप, ॲडव्होकेट KM शिलावट, ॲडव्होकेट गणेश दहिजे, किरण नितनवरे, अरविंद भालेराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं जी निदर्शने करण्यात येत आहेत या विषयाच्या अनुषंगाने निदर्शने करण्यात येत आहेत की मागील 11 तारखेला 11 महिन्यामध्ये 2025 मध्ये नाशिक रोडच्या पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ज्या काही आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी हे पाठीशी घालत आहेत. वेळोवेळी या विषयाच्या संदर्भात अनेक वेळा संबंधित पोलीस स्टेशन असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल अथवा कलेक्टर कचेरी असेल, या सर्व अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन सुद्धा संबंधित आरोपीला अटक केल्या जात नाही. आज कृती समिती त्यांना जाब विचारते आहे की संबंधितांवरती कोणाचा दबाव आहे की जेणेकरून या संबंधित आरोपींवरती गुन्हा दाखल होत नाही, त्यांना अटक होत नाही. परंतु आम्ही दलित आदिवासी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं संबंधित विभागाला चेतावणी देत आहोत आणि समज देत आहोत की त्यांना आव्हान देत आहोत की जर दलित आणि आदिवासींवरती ॲट्रॉसिटीच्या संदर्भात गंभीरपणे जर सरकार घेत नसेल तर ह्या मुजोर सरकारला येत्या कालखंडामध्ये रस्त्यावरती उतरून त्यांचा बिमोड केल्याशिवाय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं
जाब विचारला जाईल आणि पुढील आंदोलनांमध्ये तीव्र अशी आंदोलनं करण्यात येतील याचं भान असेल. माहिती सगळी गोष्ट बघूया दोन्ही लावणे कोणी हे लावेल कोणी लावेल. जागे व्हा जागे व्हा. कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे झालीच पाहिजे कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड.